नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय-आय प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपली आरंभ संस्कृत सीरीज जी एकदम चांगल्यारीत्या चालू होती, ती आज आपण पेपर 1 ची कंप्लीट करतोय आरंभ संस्कृत सीरीज. त्यानंतर आपण राहिलेले जे पेपर 2 चे चॅप्टर्स आहेत, अन्वय लेखन, पंचतंत्र आणि आयुर्वेद इतिहास हे सगळ्यात इम्पोर्टंट पेपर 2 चे टॉपिक आहेत, ते आपण कव्हर करणार आहोत. आज आपला शेवटचा टॉपिक आहे विशेषण विशेष्य. एकदम हातातले मार्क आहेत. 5 एमसीक्यू याच्यावरती विचारले जातात तुम्हाला. 5च्या 5 एमसीक्यू डायरेक्टली सोपे आहेत. तुम्हाला फक्त त्याचे प्रकार माहिती पाहिजेत. त्या प्रकारावरच क्वेशन विचारला जातो, की हे विशेषण कोणत्या प्रकाराचं आहे. गुणवाचक, संख्यावाचक असे 6 प्रकारचे विशेषण तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायचे. वेटेज त्याचं 5 मार्कचं आहे, पण हातातले मार्क आहेत एकदम. एकदम पॉइंट ओरिएंट एकदम तुम्हाला मी शिकवणार आहे, जे की एकदम कामाचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये. त्याचे 6 प्रकार, त्याचे एक्झाम्पल आणि लगेच आपण त्याच्यावर क्वेशन असा पॅटर्न आपण बघूया. चॅप्टरचं नाव आहे विशेषण विशेष्य. पहिलं तर चॅप्टरच्या नावाच्या आधी तुम्हाला त्यांच्या डिफाईन पार्ट पाहिजे. विशेषण म्हणजे काय? विशेष्य म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे ज्या पदाने संज्ञा शब्दाची विशेषता प्रकट होते. वाक्यामध्ये संज्ञा पद दिलेलं आहे, सर्वनाम पद दिलेलं आहे, कोणतंही एक पद दिलेलं आहे, पण त्याची विशेषता प्रकट होण्यासाठी त्याला विशेषण असं म्हटलं आहे. आणि ज्याच्यासाठी ही उपमा दिली आहे, ज्या पदास पण ही विशेषणाची उपमा दिली आहे, त्याला विशेष्य म्हणतात आणि ज्या शब्दाची विशेषता प्रकट होते. आता मी म्हटलं, तो मुलगा खूप हुशार आहे. तो खूप हुशार आहे. हुशार. म्हणजे ज्या पण वाक्यामध्ये असं संज्ञा आहे, की जी विशेषता दर्शवते. तो मुलगा कसा आहे? हुशार आहे. आणि कोणासाठी? त्या मुलासाठी. म्हणजे तो काय झाला? विशेष्य. आता ती अ, ते ते सुंदर कबूतर आहे. ते कबूतर सुंदर आहे. ठीक आहे. त्यामध्ये सुंदर काय आहे? त्याला दिलेली उपमा आहे. म्हणजे हे काय विशेषण आहे आणि त्याच्यामध्ये कोणासाठी आहे? कबूतर. कबूतर काय याच्यामध्ये विशेष्य आहे. जेव्हा संज्ञा पदाची विशेषता सांगितली जाते त्याला विशेषण असे म्हणतात आणि ज्याच्यासाठी ती विशेषणाची उपमा दिलेली आहे त्याला विशेष्य म्हणतात. ठीक आहे. यानंतर बघूया आपण त्याचे प्रकार आणि प्रकारावरून क्वेशन कसे सॉल्व्ह करतात आणि क्वेशन कसे येतात हे आपण एका स्लाइडमध्ये बघू आणि एकदम सिंपलरित्या कमी वेळेमध्ये तुमच्या हातामध्ये आपण 5 मार्क मिळवून देऊ. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेषण आणि त्यांचे प्रकार बघा विशेषणाचे. यामध्ये तुम्हाला 6 प्रकार दिलेत. याच्यावर पण एमसीक्यू आलाय. किती विशेषणाचे प्रकार किती आहेत म्हणून. तर किती प्रकार आहेत? 6. 6 प्रकार आहेत. किती? 6. यामध्ये आहे गुणवाचक, संख्यावाचक, परिणामवाचक, संकेतवाचक, व्यक्तिवाचक, विभागवाचक. तुम्हाला क्वेशन कसा येतो? एक्झाम्पल दिलं जातं, शब्दाला अंडरलाईन केली जाते आणि त्याचं विशेषण ओळखा. आता बघा, राम राम पाठशाला गच्छती. मग याच्यामध्ये समजा आता रा राम याच्यात येतच नाही. राम होणार विद्यार्थी असती. हुनर, हुनर म्हणजे कसं? हुशार. मग हुशार म्हटलंय कसा आला तो? त्याच्यामध्ये काय दाखवलंय? गुण. मग खाली ऑप्शन दिले जातील गुणवाचक, व्यक्तिवाचक, विभागवाचक. मग ते काय दर्शवतंय? त्याचा हुशारपणा. म्हणजे ते काय दर्शवतंय? गुण. किंवा क्वेशन मध्ये आलं त्रिदोष च्या रिलेटेड काय आलं तर त्याच्यात नंबर काय आला? त्रिदोष. 3 आकडा. तर ते काय? संख्यावाचक. असं ते प्रकार आहेत. मग ते प्रकार आपण बघू आता डिटेलमध्ये. आणि तुम्हाला असा क्वेशन येतो, मी तुम्हाला सांगितलं क्वेशन कसा येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा गुणवाचक पहिला प्रकार आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे क्वेशन येताना तुम्हाला कसा येतो, एक लाईन येते आणि विचारतात विशेषण ओळखा. यामध्ये मग त्यात कधी-कधी अंडरलाईन पण दिलेली असते शब्दाचं, त्या पर्टिक्युलर शब्दाचं विशेषण ओळखा आणि कधी-कधी दिलेली पण असते. जर त्या लाईनमध्ये गुण कोणताही म्हणजे तो चांगला आहे, वाईट आहे, कसा आहे, दुर्मिळ आहे, क्रोध आहे. तर गुण आला किंवा त्याचा रंग आला, आकार आला, स्वाद आला, कालबोधक म्हणजे कोणत्या काळी वगैरे. त्यानंतर स्थानबोधक एखादं स्थान दर्शवलंय, अवस्था तो शुष्क आहे, आर्द्र आहे, कसा आहे. स्पर्शबोधक तो कसा आहे, कोमल आहे, मऊ आहे, गरम आहे. हे जेव्हा गुण ज्या ठिकाणी विशेषणाला दर्शवतात, त्यालाच ते विशेषण कोणते म्हणतात? गुणवाचक विशेषण. ठीक आहे. वाक्यामध्ये अशा जर गोष्टी दिसत असतील याच्या रिलेटेड तर ते आहे गुणवाचक विशेषण. ठीक आहे. त्यानंतर बघा संख्यावाचक विशेषण. आता नॉर्मल आहे की लाईनमध्ये जर संख्या आली तर ती काय? संख्यावाचक विशेषण. पण संख्या ही निश्चित स्वरूपात पण येऊ शकते आणि अनिश्चित स्वरूपात पण. निश्चित स्वरूपात म्हणजे डायरेक्टली संख्या त्रिदोष, सप्तहार किंवा सप्तरात्र, पंचतंत्र म्हणजे डायरेक्ट नावामध्ये पंच, सप्त असे नंबर्स आलेत, संख्या आलेत. मग ते संख्यावाचक विशेषण झाले. पण अनिश्चित स्वरूपात म्हणजे कसे? सर्व विद्यार्थी, सर्व. मग त्याच्यामध्ये कसं झालं? कॉमन झालं. केचन हे शब्द 4च शब्द येतात. हे 4-5 शब्द आले की डायरेक्टली काय? अनिश्चित संख्यावाचक
अनिश्चित संख्यावाचक विशेषण. केचन, कती म्हणजे किती, सर्व म्हणजे सर्व, बहु म्हणजे खूप, अनेक म्हणजे अनेक. ठीक आहे, असे 5-6 शब्द येतात फक्त. ठीक आहे. त्यानंतर परिणामवाचक. परिणाम म्हणजे क्वांटिटी, मात्रा. एखाद्या जर लाईनमध्ये एखाद्या गोष्टीची मात्रा किंवा क्वांटिटी दर्शवली असेल तर त्या ठिकाणी कोणतं विशेषण लागू होतं? परिणामवाचक. परिणाम म्हणजे काय? क्वांटिटी. आणि परिमाण वेगळं, परिणाम वेगळं आहे. ठीक आहे. परिणामवाचक क्वांटिटी. त्यामध्ये काय सांगितलंय? सॉरी, परिणाम झाला या ठिकाणी, परिमाण आहे. परिमाण. परिमाणवाचक विशेषण. यामध्ये सांगितले क्वांटिटी, माप. माप. ठीक आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ 10 ग्राम स्वर्ण म्हणजे 10 ग्राम सोनं. म्हणजे याच्यामध्ये दशग्राम काय सांगितले? क्वांटिटी सांगितली. ज्या पण ठिकाणी क्वांटिटी किंवा परिमाण सांगितलं जातं त्याला काय म्हणतात? परिमाणवाचक विशेषण. ठीक आहे. त्यानंतर संकेतवाचक. संकेत म्हणजे ज्या ठिकाणी पण असा संकेत दिला जातोय. एक संकेत देणे म्हणजे माहिती ना, आपण त्यांनी त्याला संकेत दिला. आता एखादा मुलगा चाललाय. मी काय म्हणतो, एखाद्याला काय म्हणतोय, बघ तो मुलगा शाळेत चालला. मी त्याला काय दिला? संकेत दिला. तो मुलगा, बालक. मग तिथं काय सहबालक किंवा सहा बालक. सहा म्हणजे काय? मुलगी आहे. ठीक आहे. सहा हे कसे आहेत? आपण त्याला काय करतोय? संकेत करतोय. तो, ती, ते सर्व. ते काय झालं मग? संकेतवाचक. संकेत म्हणजे संकेत देतोय आपण त्याला, हे देतोय, संकेत देतोय. व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचक म्हणजे त्याच्यामध्ये इंडिकेट केलं की तो माणूस कुठला आहे. त्यानंतर तो माणूस व्यक्तीच्या रिलेटेड सांगितलं त्या ठिकाणी, व्यक्तीच्या. व्यक्तिवाचक म्हणजे भारतीय व्यक्ती आहे किंवा तो बाहेरच्या विदेशी व्यक्ती आहे. तो व्यक्ती कसा आहे, कुठला आहे, हे लोकेशन दर्शवण्यासाठी काय सांगितले? व्यक्तिवाचक. त्या व्यक्तीचं हे सांगण्यासाठी. त्यानंतर विभागवाचक. विभाग म्हणजे आता असे 6 भाग आहेत. त्यातला मला एक भाग घ्यायचा आहे किंवा दुसरा भाग घ्यायचा आहे, तिसरा भाग घ्यायचा आहे किंवा सगळेच भाग घ्यायचे आहे. प्रत्येक विभाग घ्यायचा आहे मला. मग त्याच आता इथे बघा, याचं एक्झाम्पल दिलं मी, प्रत्येक जन. प्रत्येक जन म्हणजे असे खूप विद्यार्थी आहेत एका ग्रुपमध्ये, तर मला प्रत्येक ग्रुप घ्यायचा आहे. तर मी म्हटले प्रत्येक जन, प्रत्येक विभाग. म्हणजे ज्या ठिकाणी विभाग दर्शवला जातो त्याला म्हणायचं विभागवाचक विशेषण. हे 6 प्रकार झाले. मोस्टली तुम्हाला गुणवाचक आणि संख्यावाचक एवढेच 2 विचारले जातात. बाकी फक्त असू दे तुम्हाला समजण्यासाठी. पण हे 2 चांगले करा. संख्यावाचक, गुणवाचक. 5 मार्कला क्वेश्चन येतो. संख्यावाचक वर 2 येतात, गुणवाचक वर 2 येतो, चुकून एखादा यातला येतो. यातलं तुम्हाला वाटलं तर अजून एक परिणामवाचक एक करा, हे 3 करा, तेवढे चांगले. बाकी तर सोपंच आहे, एवढं लक्षात ठेवण्याचं काय टेन्शन नाही. ठीक आहे. यानंतर आपण बघू आता क्वेश्चन. बघा, आपले 5 मार्क डायरेक्टली 10 ते 15 मिनिटात कंप्लीट व्हायला आपले. या आपण 6 प्रकार बघितले. ह्याच्यावर पण क्वेश्चन येतो बरं का, किती प्रकार आहेत. ह्याच्यावर पण एमसीक्यू बनवू शकतो. ठीक आहे. यानंतर बघू आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ह्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात आणि कसे आलेले आहेत हे बघू आपण. क्वेश्चन बघा कसे विचारले जातात. त्या क्वेश्चनच्या आधी 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्या पण क्वेश्चन मध्ये एमसीक्यूला विचारले जाऊ शकतात. विशेषणची परिभाषा. ठीक आहे, परिभाषा एका सूत्राद्वारे दिलेली आहे. विशेष्य नेतेती विशेषण. विशेष्य ते नेनेती विशेषण. संज्ञापदाची विशेष माहिती सांगणाऱ्या गोष्टीला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. असं सूत्र दिलं जाईल आणि शेवटी विशेषण डॅश डॅश दिलं जाईल. असं मग ते त्यानुसार काय विशेषण किंवा हे सूत्र, सॉरी, ह्याची परिभाषा लिहा विचारली जाईल. विशेषणची परिभाषा ओळखा म्हटलं जाईल आणि खाली पर्याय बदलून देतील. ते विशेषणचे आहे का विशेषणांची, कशाची डिफाईन आहे ते ओळखा. हे सूत्र ध्यानात ठेवा. विशेषण येते, विशेषण ती त्याची परिभाषा. आणि विशेषणला दुसरं नाव काय आहे? भेदक. विचारलं जाऊ शकतं एमसीक्यू मध्ये. विशेषणचं दुसरं नाव काय? भेदक. क्वेश्चन बघा आता एमसीक्यू ला कसे येतात. सह उच्चे वदती वाक्यात विशेष ओळखा. आता बघा, सह उच्चे वदती हे एक वाक्य आहे आणि तिथं क्वेश्चन विचारलंय वाक्यातलं विशेष ओळखा. मग कधी कधी आता वाक्यातलं विशेष ओळखा असा क्वेश्चन दिला जातो किंवा विशेषण ओळखा असं दिलं जातं. पहिला क्वेश्चन अशा टाईपचा. सह उच्च वदती, तो मोठ्याने वदन करतोय, पठन करतोय, उच्च मोठ्या आवाजात. म्हणजे हे काय आहे? विशेषण आहे. गुण दर्शवला त्याचा मोठ्या आवाजात. पण कोण? सह, तो. सह काय झालंय? विशेष्य. विशेषणाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेष्य. मग इथं सह काय झालं? विशेष्य. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, कुशल वैद्य. यामध्ये कुशल मध्ये विशेषण ओळखायला लागलं. कुशल शब्द वाक्य एवढंच आहे, कुशल वैद्य. त्याच्यामध्ये कुशल या शब्दाचं विशेषण ओळखायला लागलं. मग कधी कधी काय करतात, हे कुशल देण्याऐवजी त्याला अंडरलाईन करतात की या अंडरलाईन केलेल्या शब्दाचं विशेषण ओळखा. आता कौशल म्हणजे कसा रे? तो गुणवान आहे, हुशार आहे. म्हणजे तो काय दर्शवतोय? गुण दर्शवतोय त्याचा. म्हणजे ते कुठलं विशेषण झालं? गुणवाचक विशेषण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, गुणवाचक विशेषण. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, षड ऋतू. षड ऋतूमध्ये षडला अंडरलाईन केली त्यांनी आणि त्याचं विशेषण ओळखा असं सांगितलं. षड म्हटलं की नंबर आलाय, कळलं का? नंबर. नंबर म्हटलं की संख्यावाचक विशेषण. सिंपल आहे. त्यानंतर श्वेत अश्व, हे एक लाईन दिली.
श्वेत अश्व मध्ये अश्व हा शब्द काय आहे? विशेष्य आहे का विशेषण आहे? किंवा दुसरं काय आहे का अजून सर्वनाम नाम? मग याच्यामध्ये श्वेत अश्व. श्वेत तर त्याचा रंग दिलाय. रंग दिलाय म्हणजे तो गुण दर्शवतोय. म्हणजे तो काय झाला गुणवाचक. गुणवाचक श्वेत हे त्याचं काय झालं विशेषण झालं. पण त्याचं ते विशेषण कशासाठी आहे? हे अश्वासाठी आहे, घोड्यासाठी. अश्व म्हणजे काय घोडा. अश्व म्हणजे काय घोडा. मग अश्व काय झालं या ठिकाणी विशेष्य झालं. ठीक आहे. श्वेत काय झालं या ठिकाणी विशेषण झालं आणि अश्व काय झालं विशेष्य. या ठिकाणी अश्वच विचारले आपल्याला. अश्व काय विशेष्य आहे. ठीक आहे. अशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. ते तुम्ही एक परिभाषेत ध्यानात ठेवा आणि विशेषणचं दुसरं नाव भेदक. अशा प्रकारे आपला विशेष-विशेषण टॉपिक एकदम सिंपल पद्धतीनं, कमी वेळात 5 मार्क कन्फर्म करून घेणारा कंप्लीट झाला. आणि या प्रकारे आपला सिलेबस कंप्लीट झाला पेपर 1 चा पूर्ण संस्कृतचा. ठीक आहे. उरलेले जे टॉपिक आहेत ते पण आपण लवकरच कव्हर करणार आहे. जे पण सगळ्यात इम्पोर्टंट आहे अन्वय लेखन खूप कन्फ्यूज होतात विद्यार्थी. त्यानंतर पंचतंत्र कहाणी असेल आणि आपलं आयुर्वेद इतिहास. आयुर्वेद इतिहास पूर्ण आपण वन शॉटमध्ये कंप्लीट करू, की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे 20 मधले 17 ते 18 प्लस एमसीक्यू आपले त्या लेक्चर मधले असतील विद्यार्थी मित्रांनो. तेवढंच करायचं लेक्चर मधलं. ना नोट्स काढायचे ना कुठलं पुस्तक रीड करायचं. त्या वन शॉट लेक्चर मधलेच आपले सर्व एमसीक्यू येण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्या कंटेंटमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रकारे आपला पेपर 1 चा सिलेबस कंप्लीट झाला आणि कुणाला जर काय अजून डाऊट असतील त्यांनी आपल्या ऍडमिनला WhatsApp ग्रुपच्या त्यांनी डीएम करायचे. त्यांचे डाऊट सॉल्व्ह केले जातील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट आपल्या पेपर 2 मध्ये. स्टे हाय ॲट युअर